राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी 12 जानेवारी रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून तब्बल 3 तास रास्ता रोको जन आंदोलन संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणत रेल्वे प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने विकास क्रांती सेनेने पुन्हा एकदा जन आंदोलनाची तयारी सुरू केली. यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेत पुढील जन आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. या दरम्यान ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर तुकाराम खेडकर यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पुणे नाशिक रेल्वे मार्ग संगमनेर शहरातून जाण्याची अत्यंत महत्त्वाची मागणी केली. संगमनेर हे अत्यंत प्रगतशील शहर असून जर आपल्या भागातून रेल्वे मार्ग गेला तर आपल्याला या पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबाबत इतकाच असीम आनंद होईल, अशी भावना त्यांनी पुरस्काराच्या प्रक्रियेत व्यक्त केली. विकास क्रांती सेनेने या मागणीचे समर्थन करत त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पुढील आंदोलन प्रक्रियेत सामील होण्याचा शब्द त्यांनी विकास क्रांती सेनेला दिला. यावेळी विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवानदादा काळे, कार्याध्यक्ष संतोष फापाळे, डॉक्टर सागर फापाळे, किशोर जाचक, गणेश हुल्लवळे, हिम्मत फापाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्ते, जय शिवराय. मी डॉक्टर सागर फापाळे. विकास क्रांती सेना या रेल्वेच्या माध्यमातून करत असलेल्या सेनेच्या माध्यमातून आज आम्ही ज्यांना नुकताच पद्मश्री अवॉर्ड मिळाला, हे आपल्या नगर जिल्ह्याचं नवे महाराष्ट्राचं भूषण पद्मश्री रघुभाऊ खेडकर यांच्या निवासस्थानी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व आज या ठिकाणी आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं येण्याचं कारण म्हणजे रघुभाऊंना आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहोत. एक कलाकार या नात्याने ते आमचा या ठिकाणी अभिमान तर आहेच, एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ते आजपर्यंत आम्हा सर्वांचं राहिलेलं आहे आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. परंतु एक सांगायची गोष्ट अशी आहे की रघुभाऊ जेव्हा पद्मश्री पुरस्कार घ्यायला दिल्लीला गेले तेव्हा त्या पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या देशाचे नेते अमित शाह यांना त्यांनी भेटून आपल्या रेल्वेच्या संदर्भात की रेल्वे आमच्या भागातून, आमच्या गावातून, आमच्या परिसरातून गेली पाहिजे, हा महत्त्वाचा विषय रघुभाऊंनी तो सर्वोच्च पुरस्कार घेताना त्या ठिकाणी मांडला आणि त्याच माध्यमातून ही आमची विकास क्रांती सेना आज रघुभाऊंच्या घरी त्यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. मी रघुभाऊंना विनंती करतो की आम्हाला आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. नमस्कार. मी ज्यावेळेस दिल्लीला गेलो, माझा सत्कार झाला आणि त्यानंतर सत्काराच्या दिवशी संध्याकाळी अमित शहा यांच्याकडे जेवणाचं आमंत्रण होतं. जेवणाला गेल्यानंतर अमित शहा प्रत्येक म्हणजे 700 माणसं होतो आम्ही, प्रत्येकाच्या ताटामध्ये एक गुलाबजाम टाकत होतो. ते ज्यावेळेस आमच्या टेबलवर आले त्यावेळेस मी उभा राहिलो आणि निवेदन त्यांना दिलं. साहब, ये मेरा निवेदन है, मैं महाराष्ट्र से हूँ और शिरडी के पास मेरा गांव है संगमनेर. हमारे गांव से नासिक पुणे रेलवे जाने के लिए मैं आपसे विनती करता हूँ. मैं कोई नेता नहीं हूँ, मैं एक अभिनेता हूँ. मुझे कोई चुनाव नहीं लड़ना है, मुझे कुछ खड़ा नहीं होना है, मगर मैं एक कलाकार हूँ और मेरे भाग की उन्नति होना चाहिए, इसलिए मैंने आपको निवेदन दिया.
तो बोले आप फिक्र न करिए, हम सकारात्मक हैं, 10 दिनों के बाद हम आपको इसका जवाब देंगे असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.